प्रकरणातील आरोपींना कर्नाटकमधून अटक. वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांना अटक. वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोय म्हणत केली होती मारहाण. अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वीच फोन केल्याची छगन भुजबळ यांची माहिती. उशिरा फोन केल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचं देखील भुजबळ यांनी सांगितलं. अजित पवार म्हणते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. 80 जागा लढून 60 जागा निवडून आल्या. संजय राऊतांनी संपवलेली शिवसेना शिंदेंनी वाचवली. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. तसं सर्वसामान्यांपुरतीही सुरू असलेली कोणतीही योजना बंद होणार नाही. शिंदेंकडून पुनरुच्चार. लाडकी बहीण योजना ही विरोधकांच्या नेहमी पोटात दुखणारी आणि डोळ्यात खुपणारी ठरली आहे. भाजप नेते केशव उपाध्याय यांचा टोला. तर कुणीही कितीही खोटा प्रचार केला तरी योजना सुरूच राहणार. केशव उपाध्याय यांचं वक्तव्य. डोंगरी ITIला अब्दुल कलामांचं नाव देण्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद. काँग्रेस आमदार अमित पटेल यांनी नामांतराला विरोध केल्याचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा आरोप. काँग्रेसनं विरोध केला असला तरी त्यांची मागणी धुडकावली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती. तर अब्दुल कलाम यांच्या नावाचा बोर्ड भाजपच लावणार, लोढांचा इशारा. अमोल कोल्हे यांनी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात घेतली मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट. प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल न करण्याची केली मागणी. महाराष्ट्र शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासावर परिपूर्ण शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा. शिवचरित्रावरील व्याख्यानं, मालिका, नाटक, चित्रपट यासाठी हा शासकीय चरित्र ग्रंथ संदर्भ म्हणून वापरता येईल. छत्रपती संभाजीराजे यांची मागणी. राहुल सोलापूरकरांकडून भंडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा. शिवराय आग्र्याहून लाच देऊन सुटले या वक्तव्यावर वाद झाल्यानं राजीनामा. भंडारकर संस्थेनं देखील राहुल सोलापूरकरांचा राजीनामा स्वीकारला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.